राजवीरजी विचार करा ना, मी जर खरंच इतकी वाईट असते तर त्या अंकुशरापासून माझ्या जीवाला धोका असताना सुद्धा मी का सोलापुरात परत गेले असते? आणि तुमच्या काकी त्यांनी तुम्हाला बदनाम करण्यासाठी माझी मदत मागितली होती, पण मी तयार नाही झाले. मला ही दुसरी बाजू माहीतच नव्हती. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला शुभेच्छा द्यायला जेव्हा मी आले होते ना, तेव्हाच तुम्हाला सगळं सांगणार होते, पण माझं काही ऐकून घ्यायच्या आधीच तुम्ही मला तिथून हकलून दिलं. त्यासाठी खरंच सॉरी. सॉरी काय त्यात? आय नो तुमचा माझ्यावर जुना राग असणार, माझं नावच खराब आहे. पण एक खरं अगदी माझ्या मनातलं सांगू राजवीरजी, मी लहानपणापासून अनाथ म्हणून वाढली. त्यामुळे ना माझ्या जवळची लोक माझ्यापासून लांब जातील की काय याची सतत भीती असते माझ्या मनात. त्यामुळे बऱ्याचदा मी लोकांची नातं जोडायला खूप घाबरते. आणि त्यामुळे की काय नकळतपणे मी माझ्या जवळच्या लोकांना दुखावते. आणि म्हणूनच कोणी माझ्याशी मैत्री करत नाही, माझ्यावर विश्वास ठेवत नाही. मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला. साहेब पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं. जी गाडी काढा, आलोच. चला सोनाजी. मंत्री साहेब, आत्ता कुठे मी तुमची सिंपथी मिळवली. हळूहळू तुम्ही बघाच मी कशी तुमची सरकारी तिजोरी मिळवते ते. काय झालं बोंबलाला? हो काकी, काय केलं तुम्ही आज? हो, तुम्ही झडपीच्या माजी अध्यक्ष असून बी घरातल्यांसमोर जाऊ देऊ, पण गावकऱ्यांच्या समोर फरशी पुसत बसलेला. गावकऱ्यांसमोर पार आबरू गेली तुमची. ही दिप्पी असते ना तुमच्या जागेवर तर चाळणीत पाणी घेऊन कधीच जीव दिला असता मी. अहो तसं नाही हो काकी. हो, एकेकाळी गावात तुमचा काय दरारा असायचा. गावातली माणसं घाबरायची तुमच्या समोर बोलताना. आता कुणी बी येते टपली मारून जाते तुम्हाला. काकी पण काय बी म्हणा बर का, अहो सकाळपासून तुमची ही अवस्था बघून माझ्या काळजाला पार भोक पडली बघा. का बस, एवढी काळजी असते ना तर आली असतीस मदतीला. आलीस का सकाळी मदतीला? काकी अहो अहो तुमची शपथ, मी मोठ्याला कितींदा म्हणलं मी जाते मदत करायला काकीला, पण मोठी आहे मला पाठवते तुमच्याकडं. इकडे द्या, तुम्ही नका आता टेन्शन घेऊ. मी येत जाईन हा तुम्हाला मदत करायला काकी. आपण एक काम करू, आपण अर्धी कामं वाटून घेऊ. हा म्हणजे तुम्ही सकाळी लादी पुसली ना, आता तुम्ही नाही लादी पुसायची, मी पुसणार. तुम्ही गोठ्यातलं शेण काढा. नको नको मग एक काम करू, हा मी अख्ख्या घरातला झाडून मारेन. हा, आणि तुम्ही टॉयलेट साफ करा.
का आता? तुम्हाला बाया काहीच पटना झालंय मी सांगितलेलं. दीपे, लय माजू नकोस हा. ही वेळ जास्त दिवस राहणार नाहीये माझ्यावर. काय बी झालं तरी पुन्हा एकदा या घरची कारभारीण मीच होणार आहे, ही डोक्यात फिट्ट करून ठेव. आता तू बघच या घरचा मान आणि अधिकार मी कसा परत मिळवते ते. जेवणाचा डबा? पिऊन तर पाठवलं नसेल ना नागे किंवा मामांच्या जवळ? नाग्या, मामा कुठे गेली सगळी? पिटलं? वा, आज मजा येणार जेवायला. ज्वारीची भाकरी. पिऊन माझं आवडतं पिठलं आणि ज्वारीची भाकरी पाठवल्या. राजवीरजी, कसं झालंय जेवण? जमलंय ना मला बनवायला? आय मीन माझ्या कुकिंगमध्ये काही फॉल्ट तर नाही ना? अहो, एवढं बघ मी पाठवलंय बे. हो का? आवडलं नाही का तुम्हाला? अहो नाही म्हणजे राजवीरजी, तुम्ही तुमच्या घरापासून एवढ्या डिस्टन्सवर येऊन राहताय. आय थॉट की तुम्ही नक्की तुमच्या घरचं जेवण मिस करत असणार, म्हणून तुमच्यासाठी हा टिफिन घेऊन आले. तुम्ही माझ्यावर अँग्री तर नाही झालात ना? अहो नाही नाही, राग यायचं काही कारणच नाही बघा. इथला अळणी जेवून ना कटाळच होतो मी. आणि तसं बी मला फक्त घरचं जेवण आवडतं. मग मला तुम्ही तुमच्या घरचीच समजा. इट इट ना. मला सांगा माझ्या हाताला टेस्ट आहे की नाही? जी. राजवीरजी, आय नो, माणसाच्या हार्टमध्ये जायचा मार्ग हा त्याच्या स्टमकमधूनच जातो. आवडलं नाही का? अहो नाही नाही, एकदम वाढीव झाले बघा. अगदी पिऊच्या हातचं खाल्ल्यासारखं वाटले. सोनाजी, तुम्ही वाटत तसं नाही बरं का. मीन्स? म्हणजे अहो म्हणजे आता तुम्ही तुमच्या हातनं जेवण बनवलं आणि सकाळी तुमचं आश्रमातलं काम बघितलं तेव्हा एकदम चक्रावून गेलो मी. मला कळतच नव्हतं की तुम्ही नक्की खऱ्या कुठल्या. तेच तर ना, लोक मला माझ्या अटायरवरनं, माझ्या कपड्यावरनं जज करतात. राजवीरजी, मला आहे ना फेम, पैसा सगळं काही मिळालंय, पण मला आतून समजून घेणारं, जीवाभावाचं आय फील एम्प्टी इनसाइड. पण तुमच्यासारखं असं इनोसंट कोणीतरी भेटलं ना की खूप बरं वाटतं मनाला. खरं आहे तुमचं. अहो मी समजू शकतो तुम्हाला. कसं आहे माहिती आहे का, तुम्ही बाहेरून एकदम चालाक वाटता. नाही म्हणजे पण तुमच्याशी बोललं ना की मग कळत तुम्ही किती सरळ मनाचे आहेत त्या. आजच्या डब्यासाठी थँक्यू. हो, थँक्यू काय त्यात. बरं चला, मी येते.
काही गरीब लोक आहेत ज्यांच्याकडे राहायला घर नाही आहे ना, त्यांना घर मिळवून देण्यासाठी मी मदत करते. त्यानिमित्त एक छोटासा कार्यक्रम आहे, तिथे जावं लागेल. हा मग आधी सांगायचं ना मला, मी तुम्हाला काहीतरी मदत केली असती. तशी नीड क्रिएट जर झालीच ना तर नक्की सांगेन. पण सध्या तरी मला तुमच्या ओळखीचा, तुमच्या मैत्रीचा अजिबात गैरफायदा नाही घ्यायचा आहे. चला येते मी. जी. सुनंदाताई, तुम्ही विरूला निवडणुकीत उभं राहायला परवानगी दिली म्हणून आज हा आनंदाचा दिवस आम्हाला बघायला भेटला बघा. खरंच मनापासून आभार आहेत तुमचे. अगं आभार कसलं मानतेस, ही समज त्या पिऊमुळे झाले आमच्या. होय खरंच. चला येते. होय होय काळजी घ्या. होय. सुनंदा, आता काय झालं? सुनंदा तुला काय वाटतं का ग? हा, हे घर मी सांभाळलंय, विरूला आणि तुला मी सांभाळलंय. माझ्या कष्टावर विरू आज मंत्री झालाय आणि सगळ्या गावासमोर मला फरशी पुसायला लावली होय तुम्ही दोघींनी. सगळं गावकरी हसत होतं माझ्यावर. आता परत मी हे असलं काम करणार नाही, आधीच सांगून ठेवते. हे बघ, 2 वेळचं खायला पाहिजे असेल ना तर ही समधी कामं तुला करायलाच पाहिजेत. हे असलं सगळं करायला लागणार असेल ना तर मी तर राहणारच नाही. तुझी मर्जी, तुला जायचं असेल तर जा तू. सुनंदा, मी खरंच जाईन ना. अगं जा की मग, घरात दरवाजा मोकळा आहे तुला. अगं मग तू वर गेल्यावर काय सांगशील तात्या साहेबांनी? तू त्यांचं वचन मोडलंस म्हणून? म्या नाही तुला घराच्या बाहेर काढलं, तू चालली आहेस. जा जा तू. आई गं. कांचन, अगं तुझी ही नाटकं ना मी आयुष्यभर बघत आली आहे. पिऊ मला म्हणत होती, तुला जेवढं गोंजरल ना तेवढं तू शाफारतीयास. अच्छा, म्हणजे तिने कान फुकलेत तुझे. मग तर आता मी जाणारच नाही. अगं माझा पण वाटा या घरात. मी पण बघतेच मला या घरात राहण्यापासून कोण अडवतंय ते. बोला कारभारी. तुम्ही बोला कारभारीन बाई, कसं चाललंय सगळं तिकडं? अहो काही नाही, आज जनता दरबार घेतला होता. वा, लोकांची कामं होत आहेत, इकडं सगळं काही व्यवस्थित सुरू आहे. तू सांग, तुझं काम कसं सुरू आहे? अगं नुसती धावपळ चालली आहे बघ, लई दगदगी. पण काय माहितीये का, लोकांची कामं होत्यात हे बघून लई समाधान वाटतंय. त्यामुळे दगदगीचं काय नाही. बाकी बोल, घरात कसे सगळे? एकदम ठणठणीत आहे बघ, इकडची काय बी काळजी करू नको. विरू, तू जरा स्वतःची काळजी घे बर का. तिकडं घरचं जेवण नसल, उग पोटाचा हाल नको करूस. अगं नाही नाही, असं काय नाही. आजच मला घरचं जेवण. तुझ्यासाठी काय कोणीतरी डब्बा आणला होता का काय? होय, तुला कसं काय कळलं? वीरू, आता तुझ्यावर प्रेम करणारी माणसं कमी आहेत होय? मला खात्री आहे, तू जिकडं जाशील तिकडं माणसं जोडशील. बरं ऐक की पिऊ, मला एक फोन येतोय. माझं त्या फोनवरचं बोलणं झालं ना की लगेच तुला फोन करतो. चालेल. हां, करतो. नमस्कार शोना मॅडम, बोला की. शोना मॅडम नको ना, कॉल मी शोना, ओनली शोना. ते मॅडम वगैरे खूप वियर्ड वाटतं मला. बरं शोनाजी, बोला की. एवढं रात्री फोन केलाय, काय महत्वाचं काम होतं का? महत्वाचं असं काही नाही, पण दुपारी तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. किती इझिली तुम्ही मला माफ केलं. नाहीतर आतापर्यंत सगळे नेहमी माझ्याकडे वाईटच नजरेने बघत आले. बट तुम्ही तसे नाही.
युअर डिफरंट. खूप चांगले आहात तुम्ही. माझ्या मनातलं एक सांगू, खरं तर आहे ना, मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तुमच्यासारखा एकतरी ब्युटिफुल मनाचा फ्रेंड हवाच, ज्याच्यासोबत आपण आपलं सगळं लाईफ शेअर करू शकतो. पण माझं बिचारीचं एवढं नशीब कुठं आलंय ना. अहो असं काही बी नाही. तुम्ही इतक्या चांगल्या आहेत ना की कोणी बी तुमच्याशी मैत्री करेल. कोणीही. होय. मग तुम्ही बनाल माझे मित्र. अहो त्यात काय तवा बनेन की. थँक्यू राजवीरजी, यू आर सो काइंड. तसं बी मुंबईत माझं कोण बी ओळखीचं नाही आणि तुम्ही कसं आधीपासून ओळखीचे आहे, त्यामुळे मला आवडेल तुमच्याशी मैत्री करायला. आणि हे बघा, तुम्हाला कधी बी माझ्याशी बोलावंसं वाटलं, मन मोकळं करावं असं वाटलं ना, इकडे येत जावं तुम्ही. नाहीतर केव्हा बी फोन करू शकता तुम्ही. थँक्यू राजवीरजी, यू आर सो काइंड. बरं शोनाजी, आपण नंतर बोलूयात का? मला पियूचा फोन येतात. हो पाहिलंत ना, तुम्ही पण बोर झालात ना माझ्याशी गप्पा मारून. ठीक आहे. अहो नाही नाही, असं काय बी नाही. एक काम कर, बोला तुम्ही. मी तिला नंतर फोन करेन. पियू, अगं झाली का पूजा? होय झाली. पियू, धर नाश्ता करून घे. होय आई, आलेच जरा हे ठेवून. बरं. पियू घे खाऊ. होय. पियू, काय झालं ग पुरी? अगं सकाळपासून बघतेय मी, तू सारखी त्या फोन मध्ये बघतीयस. आई बघा ना यो विरू, काल रात्री मला बोलला होता तुला परत फोन करतो म्हणून. आता सकाळ झाली तरी फोन नाही आला त्याचा. अगं कामात असेल म्हणून विसरला असेल. बर, तो नाही फोन करत, मग तू कर की ग. नाही नाही आई, मी का करू त्याला फोन? त्यानं ठेवला होता ना माझा फोन, मग त्यानंच करायला पाहिजे. तुम्ही दोघं राजकारणाच्या कामात लोकांनी धडाकेबाज वाटत असला ना, तरी त्याच्यापेक्षा जास्त हट्टी हायसा. कळालं का? हा ग, एकमेकावर तितकंच प्रेम करताय आणि तितकंच भांडताय. तुमचं कसं झालंय माहितीये का? तुझं माझं जमना आणि तुझ्या वाचून कर म्हणा, अशी गत झाली आहे तुमची. बर चल, खाऊ की. नका काळजी करूस इतकी पुरी, येईल त्याचा फोन. हा, मी आलेच. असं कसा फोन लावायचा विसरला येऊ? आजपर्यंत कधीच असं झालं नाही. अशा एवढ्या कुठल्या महत्वाच्या कामात होता.